हल्लीच्या काळामध्ये केस गळती होणे, टक्कल पडणे, त्याचबरोबर कोंडा होणे, केसांमध्ये खपल्या तयार होणे, अशा सगळ्या समस्यांना आपण तोंड देत आलो आहे. पण त्यासाठी आपण बाहेरची उत्पादनं, सौंदर्याची उत्पादनं न घेता जर घरच्या घरी घरगुती साहित्य जर वापरलं आणि स्वतःला आपल्याला एक 30 दिवसाचं चॅलेंज द्यायचं आहे. मी म्हणते आहे म्हणून नाही, स्वतः 30 दिवसाचं चॅलेंज तुम्हाला ॲक्सेप्ट करायचं आहे. आज समजा पहिला दिवस आहे, तर इथून 30 दिवस तुम्हाला स्वतःला हे चॅलेंज द्यायचं आहे. त्यासाठी तुम्हाला 3 स्टेप फॉलो करायचे आहेत. आपल्या ह्या स्टेप स्ट्रिक्टली फॉलो करायचे आहे. सगळ्यात पहिली इंटरनल, दुसरी आहे मेकिंग आणि तिसरी आहे ॲप्लिकेशन. या तिन्ही स्टेप आपल्याला फॉलो करायच्या आहेत. सगळ्यात पहिली इंटरनल म्हणजे काय, आपल्याला एक गोष्टी खायची आहे आणि तीही रोज 30 दिवसांकरिता. ती म्हणजे तुम्हाला रोज रात्री वाटीमध्ये 1 चमचा भरून मेथी दाणे हे भिजत घालायचे आहेत. आता मेथी दाण्याचं काय इम्पॉर्टन्स आहे हे मी तुम्हाला समोर सांगणारच आहे. पण मेथी दाण्यासोबत तुम्हाला अजून एक इन्ग्रेडियंट घालायचा आहे, तो म्हणजे 4 बदाम. एका व्यक्तीसाठी 1 चमचा मेथी दाणे आणि 4 बदाम हे रोज तुम्हाला सकाळी तुम्ही गरम पाणी पित असाल त्यानंतर तुम्हाला हे रोज खायचं आहे. त्यानंतर आपल्याला आता एक गोष्ट बनवायची आहे जी आपल्या केसांना अगदी पोषण देईल आणि आपले केस जर खूप गळत असतील, त्याचबरोबर कोंडा वगैरे झाला असेल, तर या सगळ्यांना तडा तिथे नक्की जाईल आणि आपले केस खूप मजबूत होतील. आता बघा, त्यासाठी आपल्याला लागणार आहे असा लाल कलरचा कांदा. त्यामध्ये सल्फर खूप जास्त असतं, त्यामुळे आपण इकडे कांदा घेतोय. एक मध्यम आकाराचा कांदा घ्यायचा आहे. जास्त कांदा वापरू नका. बऱ्याच जणांना कांद्याचा वास हा आवडत नाही, त्यामुळे आपण कांदा हा छोटा घेतला आहे. तुम्हाला माहिती असेल, कांद्यामध्ये केटालेस नावाचं अँटीऑक्सिडंट असतं आणि ते केसांच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचं असतं आणि त्यामुळे आपल्याला कांदा हा घ्यायचाच आहे. आणि कांद्यामध्ये जे सल्फर असतं ना, त्यामुळे केसांच्या मुळाला भरपूर पोषण मिळतं. त्याचमुळे आपण लाल कलरचा कांदा इथे निवडलेला आहे. आता एक मध्यम आकाराचा कांदा आपण कापून घेतल्यानंतर हा कांदा बरं किती तेलासाठी आपण वापरला गेला पाहिजे हे तुम्हाला समोरच कळणार आहे. पण जे जे आपण साहित्य यामध्ये घेतोय, त्या साहित्याचं आपल्या केसांसोबत अगदी आपण म्हणूयात एक अतूट असं नातं आहे आणि कुठेतरी ते आपल्या केसांना भरपूर मजबूत बनवतं. आता आपल्याला इकडे घ्यायचा आहे दुसरा इन्ग्रेडियंट, तो म्हणजे कढीपत्ता. कढीपत्ता आपल्याला मूठ भरून घ्यायचा आहे. कढीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि बी हे भरपूर प्रमाणात असतं. त्याचबरोबर प्रथिने आणि अँटीऑक्सिडंटसुद्धा भरपूर प्रमाणात असतात. कढीपत्त्यामुळे टाळूच्या रक्ताभिसरणाला चालना भेटत असते, त्यामुळे आपल्याला कढीपत्ता आवर्जून घ्यायचा आहे. आणि इकडे आपल्याला घ्यायचं आहे 2 चमचे मेथीचे दाणे. केसांना वाढण्यासाठी प्रोटीनची गरज असते आणि मेथीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं, त्यामुळे आपण इकडे मेथी दाण्याचा वापर केलेला आहे. हे मेथी दाणे तुम्ही याचं सेवन कसं करायचं हे आपण आधीच बघितलं. त्यानंतर घ्यायचा आहे आपल्याला एक आल्याचा तुकडा. आल्यामध्ये अँटीफंगल गुणधर्म असतात, जे की आपल्या टाळूला निरोगी ठेवण्यास खूप मदत करतात. जसं की कोंडा वगैरे हे होऊ देत नाही, खपलीसुद्धा होऊ देत नाही. त्यामुळे आपल्याला इकडे आवर्जून आल्याचा एक तुकडा घ्यायचा आहे. आणि सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट आपल्याला इकडे घालायचं आहे ते म्हणजे जास्वंदाचे पानं आणि जास्वंदाचे फुलं. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला लागणार आहे खोबऱ्याचं तेल. साधारणतः 100 ml खोबऱ्याचं तेल मी घेते आहे. आता सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा सोडून आणि काही पानं, आपल्या जास्वंदाची पानं आणि फुलं सोडून बाकी सगळ्यांची पेस्ट करून घ्यायची आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, आपण इकडे जास्वंदाचं जे घेतलेलं आहे ते माहिती का तुम्हाला, केसांमधील कोंडा, केस गळणं थांबवण्यासाठी आणि केस दाट होण्यासाठी, त्याचबरोबर केसांना कंडिशनिंग करण्यासाठी जास्वंदाचं तेल अगदी फायदेशीर ठरतं. आणि तुम्हाला माहिती आहे, जास्वंदाच्या फुलापेक्षा जास्वंदाच्या पानामध्ये जे आहे, जर म्हणजे आपण त्याचा वापर केला ना, तर त्याचा फार फायदा होतो. आणि खरं सांगू का, हे तेल मला खूप दिवसांपासून बनवायचं होतं, पण इकडे मला जास्वंदाची ना फुलं भेटले ना पानं भेटले. आता मला हे तेल बनवण्यासाठी जास्वंदाच्या अगदी कळ्या भेटल्या. त्याही कुठून आणल्या माहिती आहे का तुम्हाला? मी कारभाऱ्यांना ऑफिसमधून, त्यांच्या ऑफिसमध्ये हे होतं, तर त्यांना म्हटलं की मला नक्की आणा, मला हे स्वतःसाठी सुद्धा वापरायचं आहे आणि तुम्हा सगळ्यांसाठी हे शेअर करायचं आहे. त्यामुळे मला हा व्हिडिओ शेअर करायला थोडासा उशीर झाला. हे तेल अगदी मला आधीच बनवायचं होतं, पण तुमच्यासोबत शेअर करायला उशीर झाला. पण मी तुम्हाला नक्की सांगेल, स्वतःला 30 दिवसाचं चॅलेंज द्या, तुम्हाला अतिउत्तम आणि खूप छान रिझल्ट मिळेल.
सगळ्यात महत्त्वाचं, तेल बनवण्याकरिता लोखंडी कढईचाच वापर करायचा आहे. तुम्हाला माहिती असेल, लोखंडी कढईमध्ये म्हणजेच लोखंडाच्या भांड्यामध्ये आयर्न खूप मोठ्या प्रमाणात असतं, त्यामुळे आपण इकडे लोखंडी कढई वापरतो आहे. त्यामध्ये मी खोबरेल तेल 100 ml घेतलेलं आहे. एक खोबरेल तेलची बॉटल मी यामध्ये घालते आहे. तेल बनवताना तुम्हाला आच ही अगदी मंद ठेवायची आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, यामध्ये आपण ज्याही गोष्टी घालतोय त्याचे इम्पॉर्टन्स काय आहे ते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. जास्वंदाचे फुलच नाही तर जास्वंदाचे पानंसुद्धा घ्यायचे आहेत. आता मी इकडे 4 जास्वंदाच्या कळ्या घेतल्या होत्या, 2 मी पेस्टसाठी वापरल्या, 2 यामध्ये टाकल्या आणि पानंसुद्धा. आता आपल्याला काय करायचं आहे, कांदा आणि हे जे जास्वंदाचे फूल आणि पानं घातले हे अगदी 2 मिनटं परतून घ्यायचं आहे मंद साचेवरती. आता हे तेल आपल्याला कितपत शिजवायचं की जेणेकरून आपण यामध्ये जेही बाकी टाकलेलं आहे ते छानपैकी त्याचा अर्क त्या तेलामध्ये आला पाहिजे, तेही जाणणं खूप गरजेचं आहे. आता आपण जी पेस्ट करून घेतली तीही यामध्ये घालायची आहे. म्हणजे जोपर्यंत हे तेल छान असं शिजत राहील तोपर्यंत ह्या सगळ्या इन्ग्रेडियंट्सचा अर्क त्यामध्ये उतरला गेला पाहिजेच पाहिजे. आता बघा, आपण यामध्ये जेही घातलेलं आहे त्यांचं एक वेगळं महत्त्वसुद्धा आहे. पण बऱ्याचदा काय होतं आहे की हिवाळ्यामध्ये आपली जी केसांची मुळं असतात ना आणि जे आपला स्काल्प आहे तो खूप ड्राय होतो आणि त्या कारणामुळे केस गळती प्रचंड होते. आणि हिवाळ्यात खरं तर हे केस गळतीचं प्रमाण जास्त वाढत असतं ॲज कम्पेअर पावसाळा आणि उन्हाळा. पण हा व्हिडिओ तुम्ही कधीही बघत असणार, हे तेल तुम्ही अगदी नेहमीसुद्धा वापरू शकता, तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळेल. हे चॅलेंज मी स्वतःसुद्धा ॲक्सेप्ट केलं होतं आणि माझ्या कारभाऱ्यांनासुद्धा हे चॅलेंज मी ॲक्सेप्ट करायला सांगितलं आहे. आणि हे चॅलेंज स्पेशली मी त्यांच्यावरतीच अप्लाय करते आहे. याचा मी पहिले जेव्हा गावाकडे होते तर मी जास्वंदाचं तेल नेहमी वापरायचे, पण इकडे मला नाही भेटलं, त्यामुळे मला याचा खूप छान रिझल्ट मिळाला. पण मी तुमच्यासोबत एक व्हिडिओ म्हणजे एक तेल शेअर केलं होतं, ते म्हणजे कांद्याचं. त्याचा मला प्रचंड असा प्रतिसाद तुमच्याकडनं भेटला आहे, म्हणजे चांगला कमेंट भेटला आहे. पण स्वतः सांगायचं गेलं तर मला स्वतः त्याचा जो आहे खूप छान रिझल्ट मिळाला. मला प्रचंड केस गळती होत होती, माझी केस गळती थांबलीच, पण दुसरी गोष्ट म्हणजे माझे केससुद्धा वाढायला लागलेले आहेत. जो काही कोंडा होता, आपण वेगवेगळ्या प्रकारच्या रेमेडीज शेअर केल्या आहे, मेथीच्या वगैरे बेसनच्या, त्याने माझा कोंडा गेला आहे. माझं जे काही टाळू आहे ती अगदी स्वच्छ झालेली आहे. त्यामुळे मी ज्याही तुमच्यासोबत रेमेडी शेअर केल्या आहे त्याची एक वेगळी प्लेलिस्ट मी बनवली आहे, ती तुम्ही नक्की चेक करा. आता जोपर्यंत कांद्याला अशा पद्धतीचा ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत मंद आचेवरती तुम्हाला हे तेल शिजवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला गॅस बंद करायचा आहे, यापेक्षा जास्त तुम्हाला शिजवायचं नाही. आता ह्या तेलामध्ये ज्याही वस्तू आपण घातल्यात त्या सगळ्यांचा अर्क उतरलेला आहे. कांदा फ्राय झाला याचा अर्थ हे तेल आपलं रेडी आहे. आता ह्या तेलाचं ॲप्लिकेशन कसं करायचं हेही जाणून घेणं तेवढं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हिवाळा आहे, हिवाळ्यामध्ये थंडी असते ना, तर तेल हे गोठत असतं, तर हे तेल बिलकुल गोठणार नाही. त्यामुळे तुम्ही हे तेल नेहमी बनवून ठेवू शकता. आणि हे तेल तुम्ही कोणीही वापरू शकता, अगदी तुम्ही वृद्ध माणसांनासुद्धा हे तेल वापरू शकता. खूप केस गळती होत असेल, तसं वयोमान जास्त झालं तर केस गळती ही होते, पण कुठेतरी अगदी खूप जास्त होत असेल तर त्यांनासुद्धा नक्की फरक पडेल. त्यानंतर हे तुम्हाला एकतर चाळणीच्या मदतीने किंवा मग रुमालाच्या मदतीने तुम्हाला हे गाळून घ्यायचं आहे. आता मी तुम्हाला जसं म्हटलं 30 दिवसाचं चॅलेंज मी स्वतः हे ॲक्सेप्ट केलं आहे आणि माझ्या नवऱ्यानेसुद्धा हे ॲक्सेप्ट केलं आहे. तर सेम पद्धतीने तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा, तुम्ही जर हे चॅलेंज ॲक्सेप्ट करत असाल तर पहिल्या दिवसाचा फोटो काढायचा आहे आणि जेव्हा तुम्ही हे तेल बनवणार आहात त्याच्यानंतर 30 दिवसांनी हे रोज अप्लाय करून, त्याचबरोबर मेथी दाणे आणि बदामाचं सेवन करून, नंतर मला 30 दिवसांनी पुन्हा एक फोटो काढून त्याचं असं कोलॅज बिफोर आणि आफ्टरचं बनवून मला तुम्ही इंस्टाग्रामवरती शेअर करा. इंस्टाग्राम माझं जे आहे डिस्क्रिप्शनला लिंक आहे, तिथे जाऊन करा. आणि ह्या तेला रिलेटेड जर तुम्हाला काहीही प्रश्न असतील कमेंटमध्ये मला विचारू शकता किंवा इंस्टाग्रामवरती डायरेक्टली मेसेज केला तरी चालेल. तिथे तुम्ही मला डायरेक्टली भेटू शकता किंवा मला असं म्हणायचं डायरेक्टली बोलू शकता. मी नक्की रिप्लाय देते. थोडासा उशीर होईल पण मी नक्की रिप्लाय देईल. मी इंस्टाग्रामवर एवढी ॲक्टिव्ह नसते त्यामुळे म्हणते थोडासा उशीर होईल, पण मी सगळ्यांना रिप्लाय देत असते. त्यानंतर जर तुम्ही अशा पद्धतीने रुमालाने जर ते गाळून घेतलं तर त्यामध्ये बारीक जर काही कण असतील ते बिलकुल येणार नाही आणि एकदम बढिया असं आपलं तेल तयार झालं आहे. या तेलामध्ये तुम्ही व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूलसुद्धा घालून ठेवू शकता.
म्हणजे 3 ते 4 व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल तुम्हाला इकडे घालायचं आहे. ॲप्लिकेशन कसं करायचं आहे, हप्त्यामधनं 2दा तुम्हाला या तेलाचा वापर करायचा आहे आणि तेही रात्री. मी सकाळी म्हणत नाही आहे, रात्री. दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे जर केस धुवायचे आहेत तर तुम्हाला रात्री हे केसांच्या मुळाशी तुम्हाला हे तेल लावायचं आहे आणि छानपैकी मसाज करायचा आहे. बेटर रिझल्टसाठी हप्त्यामधनं 2दाच तुम्हाला स्ट्रिक्टली हे करावं लागेल. पण मेथी आणि बदामाचं जे सेवन आहे ते मात्र तुम्हाला रोज करायचं आहे. आणि खास करून जर आपण महिला वर्ग असाल, तुम्ही तेल लावत असाल, मालिश करत असाल, नखं खूप वाढलेले असेल तर एकदम स्लोली करा. जेंटली, अगदी एकदम हार्ड आपल्याला मसाज करायचा नाही, एकदम स्लोली करायचं आहे. तुम्हाला तर छान झोप येणारच आहे, पण केस गळती नक्की थांबणार आहे. तुम्ही बघू शकता की मी आता हा मसाज एकदम स्लोली करते आहे, तेलसुद्धा लावून घेते आहे. महिलांसाठी आणि पुरुषांसाठी दोन्ही वर्गाने हे नक्की चॅलेंज ॲक्सेप्ट करायचं आहे आणि मला कमेंटद्वारे नक्की सांगायचं आहे. आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप माहितीपूर्ण ठरला असणार. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभार.